कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गरम गरम चहा घ्या। तुझ्यामुळे आज साखरेचा चहा मिळाला रे बाबा। चला, साखरवाल्याच्या चहामुळे तोंड गोड झालंय ना? डोकं शांत झालं का जरा? ते जरा कठीण आहे, कारण सतत डोक्यामध्ये एकच विचार आणि एकच नाव घुमतंय, ते म्हणजे भैरवी वजे। ह्या भैरवी वजेचा आणि तिच्या मुलीचा अभिमान आहे ना, धुळीत मिळवायचा आहे बस। येस ऑफकोर्स, तुम्ही बोलताय ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे। एकदा का तारा ही कॉम्पिटिशन जिंकली की तारासाठी वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजची दारं उघडतील। असंही ताराचं नाव मोठं आहेच, पण येस, या कॉम्पिटिशनमुळे ताराच्या करिअरला एक नवीन पुश मिळेल। व्हॉट्स आहे? तारा ही स्पर्धा जिंकणारच आहे ना? जिंकणार आहे ना नक्की? शब्द दिलाय हा तुम्ही मला, मोडत्या कामा नाही। ठीक आहे, पुन्हा सविस्तर बोलूच। हे मम्मा, कॉम्पिटिशनच्या फर्स्ट राउंड साठी मी हा ड्रेस सिलेक्ट केलाय, ओके आहे ना? हा मग तारा, तुला आठवतंय मी गेल्या वेळी तुला मॅगझिन मध्ये त्या डिझायनरचे आउटफिट्स दाखवले होते? तुला खूप आवडले पण होते। सेम डिझायनर इज रेडी टू स्पॉन्सर ऑल युअर आउटफिट्स। वाव, मस्त। कारण त्यांना माहिती आहे ते एका विनरचे आउटफिट स्पॉन्सर करताय। तारा, सगळं काही प्री प्लॅन्ड आहे, तुझं जिंकणं सुद्धा। तू फक्त फोकस कर, खूप छान पद्धतीने प्रेझेंट हो सगळ्यांसमोर, दॅट्स इट। बाकी सगळं मी बघून गेली। हाय नो मम्मा, पण अगं त्या मेंदळींच्या घरात एवढ्या गोष्टी घडतात ना आता, ती ऐन वेळेस अस्मी सुद्धा आली आहे। अशा कंडिशन मध्ये तुला खरंच वाटतंय का ती सावली गायला येईल म्हणून? ऑफकोर्स येईल, यावंच लागेल तिला। तारा, मुळात सावलीला त्या घरात काही महत्व आहे तरी का? तू बघितलं नाही तिलोत्तमा तिच्याशी कसं बिहेव करत होती? इनफॅक्ट घरातले कितीतरी मेंबर तिला त्या घरातलं मानतच नाही। ती त्या घरात टिकली आहे फक्त आणि फक्त त्या जगन्नाथमुळे। अगं पण तू नाही पाहिलंस का की सारंग त्या दिवशी तिला कसा ट्रीट करत होता? मुळात सारंग तिच्याशी माणुसकीच्या नात्याने चांगला वागतोय, बिकॉज सारंग इज अ नाईस गाय। आणि आता ही अस्मी परत आली आहे, ते आपल्या पथ्यावरच पडणार आहे। आता ही अस्मी हळूहळू कसं सारंगला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून घेईल ना, तू बघच। आणि सारंग तरी किती दिवस स्वतःला रोखू शकणार आहे? शेवटी पहिलं प्रेम आहे सारंगचं अस्मी। आता अस्मीची रीतसर सारंगच्या आयुष्यात एकदा एंट्री झाली की मग सावलीची सारंगच्या आयुष्यातून एक्झिट। आणि सावलीची तिथून एक्झिट झाल्यावर सावली कुठे जाणार आहे? परत येणार आपल्याच पिंजऱ्यात। काही ऑप्शनच नाहीये तिच्याकडे दुसरं, हो की नाही? दादा, जे काही झालंय ते बरोबर नाही आहे। सावली वहिनीवरती या आधी सुद्धा संशय घेतला गेला होता। आपण तिचं बॅकग्राऊंड चेक करायला तिच्या गावी तिच्या घरी गेलो होतो, राहिलो होतो एकत्र, त्यांच्या घरचं जेवलोय आपण, आठवतंय ना? एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा का परत तिची तपासणी घ्यायची? का परत खरं खोटं करायचंय? उद्या कोणी येईल आणि तिच्यावर संशय घेईल, त्यांचं ऐकायचं आपण?
ते बरोबर नाही हा दादा. अहो दादा द्या द्या, मी घेते ना. अहो सारंग हे पण नाही, माझं ऐकतच नाही. अहो दादा, मी सांगितलं ना मी सर्व करते. थँक्यू. तुम्ही या आता. सोहम, बबलू, तुमच्यासाठी मिल्कशेक आणि ऑरेंज ज्यूस आणलाय. सारंग, तुझ्यासाठी कॉफी आणली आहे. नकोय, उपास आहे. तुम्ही माझा रविवार आहे. सारंग, कॉफी. जेवायची वेळ झाली अस्मी. ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. आता नको, आता नको. सकाळी पाठवा, सकाळी डेस्कवर ठेवा. ठीक आहे. किती मिस केलं मी तुला. काय झालंय सारंग? आल्यापासून बघते तू किती स्ट्रेंज वागतोयस माझ्यासोबत. मला मान्य आहे खूप वेळ निघून गेलाय या दरम्यान, पण आपल्यात जे होतं ते स्पेशल होतं आणि ते मी नाही विसरले अजून. वेळ निघून गेली अस्मी. बऱ्याच गोष्टी बदलल्यात. गोष्टी बदलल्यात मान्य आहे, पण ठरलेली नाती तर नाही बदलत ना. मला वेळ हवाय थोडा. घे ना, तू पाहिजे तितका वेळ घे, पण तोपर्यंत तोपर्यंत काय काय जे नातं आहे ते तसंच सुरू राहू दे ना. कसं कळतंय तुला? मी खरंच गोष्टी बदलल्यात. इट्स कॉम्प्लिकेटेड. काय कॉम्प्लिकेटेड आहे सारंग? आपण एकमेकांवर प्रेम करतो, यात ऑकवर्ड काय आहे मग? तुला आठवतंय तू किती प्रेम करायचास माझ्यावर? तू म्हणाला होतास ना की मला अंधारातून बाहेर काढणारी मुलगी तू आहेस अस्मी, तूच माझी लाईफ पार्टनर आहेस. मग आता काय झालंय, विसरलास तू ते सगळं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.